छत्रपती संभाजीनगर शहरासह राज्यभरात सध्या गणेशोत्सव महालक्ष्मी गौराईचा सण सुरू आहे। त्यामुळे फुल बाजारपेठेत नागरिकांची फुल खरेदीसाठी गर्दी दिसून येत असून फुलांचे दर मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येतात। 8 दिवसापूर्वी विक्री होत असलेल्या फुलांचे दर आज 3 पट वाढले आहे। गुलाब, झेंडू, मोगरा, काकडा, जास्वंद या फुलांना गणेशोत्सव आणि महालक्ष्मी सणामुळे मोठी मागणी आली आहे आणि यामुळे दर सुद्धा वाढले आहेत। 50 रुपये किलो झेंडू आज 100 ते 150 रुपये किलो मिळत आहे। 150 रुपये विक्री होणारा गुलाब आज 300 ते 400 रुपये प्रमाणे विक्री होतोय। तसेच विदेशी फुलांची मागणी सध्या वाढल्याचं व्यावसायिकांनी सांगितलंय। तर सण उत्सव असल्यामुळे फुलांशिवाय देवीच्या पूजेला महत्त्व नाही, त्यामुळे 1 किलो ऐवजी अर्धा किलो आम्ही घेऊन जात असल्याची प्रतिक्रिया ग्राहकांनी दिली आहे। आपण आज फुल विकत आहात, फुलाचे दर कसे आणि किती प्रमाणात वाढलेले किंवा गिराईकी कशी आहे? आज तर वाढलेले, पण याच्या आधी काही खूप भाव कमी असतो भाव फुलांना, एवढं काही रेट राहतच नाही। कितीतरी फुलं फेकले जातात। असं आहे, आम्ही शेतकरी असल्यामुळे आता आम्ही माल शेतकऱ्यांकडून घेतो, आम्हाला पुरत पण नाही, नुसते फेकले जातात ते नुसते आणले की बस। आणि शेतकरी लोक थांबतच नाही, त्यांचा भाव बरोबर ते आमच्याकडे आणून टाकतात आणि मग ते आमच्याकडून वसूल करतात, पण आम्हाला फेकूनच द्यावं लागतं। आम्हाला एवढं काही पुरतच नहीं थी। फूल की आवक कैसी है और मांग कैसी है, इसके दर कैसे है इसके? अभी आवक भी अच्छी है, मांग भी अच्छी है। ये त्योहार की वजह से भाव बढ़ा हुआ है, तो मौसम अच्छा है, बारिश पानी अच्छी है, माल अच्छा आ रहा है। तो त्योहार की वजह से अभी भाव बढ़ा हुआ है। कितना भाव बढ़ेगा? सब जो गुलाब हमको 100 रुपये किलो मिलता था, अभी 400 रुपये किलो मिल रहा है। निशिगंध भी 100 रुपये किलो वाला हमको 700-800 रुपये किलो मिलता है। और सेवंती का फूल जो है 50-60 रुपये किलो का है, अभी 200 रुपये किलो जा रहा है। और काकड़े का, मोगरे का जो आता वो 200 रुपये किलो आता हो, अभी 1000 रुपये किलो चल रहा हो। झेंडू भी 50 रुपये किलो का 100 रुपये किलो चल रहा है। उससे गिराकी पर कुछ असर पड़ा है? नहीं, गिराकी पे कोई असर नहीं पड़ा हुआ, गिराकी अच्छी है और महंगा है माल। क्या नाम है? अब्दुल नईम। काय सांगाल, कोणती फुलं सध्या बाजारपेठेत आलेली आहे आणि फुलांचे दर कसे आहे आणि मागणी कशी सध्या फुलाला? यावर्षी फुलाची मागणी जास्तच आहे, कारण शेवटला जो पाऊस झाला होता, पावसामुळे थोडं मालाचं नुकसान झालं होतं आणि मार्केटला सगळे माल कमी आले, त्याच्यामुळे निशिगंध आणि गुलाब याचे रेट अचानक वाढले। काल निशिगंध 700 रुपये किलो पर्यंत गेला आणि गुलाबाचे दर हे 400 रुपयापर्यंत सुट्टा गुलाब गेला। त्याच्यानंतर आमचे रेग्युलर जरबेरा जो मागच्या वर्षी 50-40 होता तो 70 रुपये विकला। गुलाबाचे रेट कलर गुलाबाचे 200 रुपयापर्यंत गेले, लाल गुलाब 150 रुपयापर्यंत विकला। एकंदरीत मार्केटची परिस्थिती यावर्षी चांगली होती, पण फुलांची आवक कमी होती, त्यामुळे दर सरासरी वाढले त्यावर्षी। मागच्या दर वाढले, यावेळी डबल टिबल न रेट झालेले। जे मागच्या आठवड्यामध्ये 120-130 होते ते 200 रुपये झाले आणि जे 200 होते ते डायरेक्ट 700 रुपयापर्यंत गेले। गुलाबाचा रेट 200 होता तो 400 रुपयापर्यंत गेला। सरासरी यावेळेस मार्केट हे वाढले, अचानक 3 दिवसानंतर मार्केट वाढले गणपती बसल्यापासून। यामुळे काही गिरायकावर परिणाम? गिरायकांचं प्रमाण थोडं कमी झालं, महाग असल्यामुळे गिरायक थोडं विचार करूनच घेतो, ते 70% गिरायक झालं। आर्टिफिशियल वर जास्त क्रेज होता लोकांचा, कारण ते स्वस्त पडत होतं। भाव क्या है और गिराकी कैसी है और गई बारी कैसा भाव था? गिराक पिछले टाइम जो था तो माल सस्ता था, अब के ज्यादा बारिश होने की वजह से माल का शॉर्टेज हो गया और गिराकी बहुत अच्छी है। जो महालक्ष्मी का रहता तो वो एकदम अच्छा रहता त्योहार। क्या रेट चल रहा है? अभी डच जा रहा 250 रुपया, जरबरा जा रहा 100 रुपया, झेंडू जा रहा 100 रुपया, सेवंती 200 रुपया, काकड़ा 1000 रुपया किलो। इनको कितना भाव बढ़ गया? डबल हो गया पिछले साल से। हाँ, तो कुछ गिराक तो वापस जा रहे ना, सब नाराज होके जा रहे ना। क्या कहेंगे अभी फूल के भाव कैसे है और गिराकी कैसी? गिराकी बहुत अच्छी है, फूल के भाव भी बहुत ज्यादा बढ़े हुए अभी। जो चीज 20 रुपए 30 रुपए किलो थी आज 400-500 रुपए किलो हो गया, महालक्ष्मी की वजह से। महालक्ष्मी गणपति का त्योहार चालू है ना,
इसलिए। और लाल जी 400 रुपए किलो है। तो इससे भाव बढ़ेंगे और दिवाली में कुछ असर गिरे हुआ है क्या? नहीं, दिवाली में भाव कम हो जाएगा अभी ये बारिश की वजह से माल कम हो गया, इसीलिए भाव बढ़ गए अभी सब सारे। कितना भाव बढ़ेगा? अभी बहुत भाव बढ़ गया ना, कम से कम 100% भाव बढ़े हुए। गिरायकी कशी आहे? गिराकी बहुत अच्छी है अल्हम्दुलिल्लाह। आता फुलं खरेदी करण्यासाठी बाजारपेठ चाललेला आहे, काय दर कसे वाटते फुलांचे दर तुम्हाला? फुलाचे दर फार वाढलेले आहेत सणासुदीच्या दिवसामुळे। आता सध्या गणपती व महालक्ष्म्या बसलेल्या आहे। जे फुलांचे दर आधी 40-50 रुपये किलो होते ते सध्या 200 ते 250 रुपये किलोने विक्री होत आहे। त्याच्यामुळं थोडं, पण आता सणासुदीमुळं पूजा पाठ असल्यामुळे ते घ्यावेच लागतात। नाईलाजाने आम्हाला भाव करून बाजारातून आम्ही फुलं आणि सामग्री सध्या खरेदी करीत आहोत।